पुण्यातील अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटची पाळीमुळे आता सांगली जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचली आहेत। सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील रंगसाठ्यावर पुणे क्राईम ब्रँच आणि सांगली पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापेमारी केली। पोलिसांनी तब्बल 140 किलो एमडी मेफेड्रोन ड्रगचा साठा हस्तगत केला आहे। याची बाजारभावाप्रमाणे किंमत 280 ते 300 कोटी आहे। या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे। सविस्तर माहिती अशी की पोलिसांनी आयुब अकबरशा मकानदार, वय वर्षे 44, बाळकृष्ण नगर कुपवाड याच्यासह रमजान हमीद मुजावर, वय वर्षे 55, नूर इस्लाम मशिदीजवळ कुपवाड आणि अक्षय चंद्रकांत तावडे, वय वर्षे 30, कृष्णनगर कुपवाड या 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे। अजूनही कारवाई सुरू असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी माहिती दिली आहे। मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा व कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यावेळी उपस्थित होते। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे पोलिसांनी पुण्यात 19 पुण्यातील एकाकडे चौकशी केली होती, ज्याकडे 2.25 किलो एमडी ड्रग्ज मिळाले होते। याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे। त्यानंतर पुण्यातील क्राईम ब्रांचने सखोल चौकशी केली। संशयिताकडून सखोल चौकशी केली असता सांगलीतील काही नावे समोर आली। त्या अनुषंगाने खात्री केली असता अंमली पदार्थाचे धागेदोरे सांगली जिल्ह्यातील कुपवाडपर्यंत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज पुणे क्राईम ब्रांचचे पथक दाखल झाले। कुपवाड शहरातील स्वामी मळा परिसरात छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली। यामध्ये 140 किलो एमडी ट्रकचा साठा जप्त केला आहे। पूर्वी कुपवाडमध्ये 2011 मध्ये मोठी कारवाई केली होती, त्यानंतरची ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे। संशयित आणि ड्रग्ज ठेवण्यासाठी मिठाच्या पिशव्यांचा वापर केला होता। विविध कंपन्यांच्या पिठाच्या पिशव्या यासाठी वापरण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। अधिकचा तपास पुण्याच्या विशेष पथकातील पोलिसासह सांगलीचे पोलीस करत आहेत।